इलेक्ट्रॉनिक फ्रीज तर सगळ्यांच्याच घरी असतो, पण हा उन्हाळ्यातला फ्रीज ज्याच्यामध्ये नॅचरली पाणी थंड होतं, त्यामध्ये फ्रीजसारखं पाणी थंड कसं करायचं तर चला बघूया. तर नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सगळ्यात आधी माठाला आपण घासून घेऊया. तर त्यासाठी एका सॉफ्ट स्क्रबरमध्ये थोडंसं मीठ घेऊन त्यामध्ये तुम्ही सेंधव मीठ किंवा जाडं मीठही घेऊ शकता. तर हे मीठ घेऊन तुम्हाला हा माठ सगळीकडून आतून चांगल्या पद्धतीने घासून घ्यायचा आहे, कारण मिठाने घासल्यामुळे माठाच्या आतमधली जी रोमछिद्र छोटी छोटी असतात ती ओपन व्हायला मदत मिळते. तर चांगल्या पद्धतीने हा माठ घासून झाल्यानंतर बाहेरच्या साईडने सुद्धा हेच मीठ घेऊन हा माठ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचा आहे. कारण कुठल्या तरी दुसऱ्या स्क्रबरने किंवा एखाद्या लिक्विडने किंवा साबणाने घासण्यापेक्षा जेव्हा आपण मिठाने घासतो तर त्याची सगळी लाल माती निघायला मदत होते, प्लस त्याची रोमछिद्रे जी असतात ती ओपन व्हायला मदत होतात. तर हा माठ चांगल्या पद्धतीने घासून झाल्यानंतर एका स्वच्छ पाण्याने मस्तपैकी हा माठाला आपण धुवून घेऊया. खूप चांगल्या पद्धतीने किमान 2 ते 3 पाण्याने हा माठाला स्वच्छपैकी आपण धुवून घेऊया. मार्केटमधून जेव्हा हा माठ आपण घरी आणतो त्यावेळेला एकाएकी त्याच्यामध्ये पाणी ठेवल्यानंतरच ते थंड होईल हे ॲक्च्युली शक्य नसतं. कारण त्याची आतली जी रोमछिद्र असतात, जे छोटे छोटे होल्स असतात ते ओपन आधी करावे लागतात. त्यासाठीच आपण वरचेवर ह्या मिठाला घेऊन ह्याला घासणं गरजेचं असतं. कुठल्या तरी स्क्रबरने किंवा डिशवॉशने घासण्यापेक्षा आपण नियमित याला जेव्हा आपण मिठाने घासतो त्यावेळेलाच ह्या माठातून आपल्याला थंड पाणी प्यायला मिळतं. तर चला आता हा माठ घासून पूर्णपणे झालेला आहे. तर हा काठोकाठ भरून जवळपास 24 तास आपल्याला हा माठ तसाच ठेवायचा आहे आणि आठवणीने ह्याच्यामध्ये आपण मीठसुद्धा टाकायचं आहे.